हे गाईज वेलकम टू आपल्या आणखीन एक नवा व्लॉगमध्ये गाईज. आशा आहे गाईज तुम सब चांगले असणार का. काही कुठं टिपेक्सला आजपासून डायरेक्ट खतरनाक कार्यक्रम आहे. पोरं इथंच बसत होते लॅपटॉप घेऊन अभ्यास इथंच काम करायला भेटलं. अरे भाई तिथं जाऊन करा इथं उन्हात बिन्नात पुढं काम करू. बरोबर आहे गाईस. तू यार लई खूप काम आहे. तुला लई अभ्यास होऊ राहिला काय. अभ्यास नाही गाईस, ताण आहे टिपिक्स. अरे आज 150 कॉल लावणे गाईस. हा गाईस, त्यानंतर किट भरणे. किट खूप काम आहे गाईस आज. किट भारी भारी सामान आहे. दाखवतो मी तुम्हाला किट मध्ये काय काय. बरोबर वीर घेऊ नको बरं का. काय किट लगेच नाही बाई, आतलं उचलून जास्त उचलून बघू फक्त. हा उचलून बस जास्त आतलं बरं काहीच. एक उचलून बॅगेत टाकून बघू वजन कसं आहे काय. काहीच ती छोट्या बागा कसं चालवतो गाईस. दिसला का जस का त्याला कोण खाऊ राहिली त्याला गॅस करू राहिला. हो त्याला काही जातो आता जेवण करतो. मेसला चाललो आज जरासं लेटच गेलो म्हणजे जेवण करून तिकडे गेलो का मग इकडे यायची जरूरतच नाही बरोबर की नाही. जेवण करतो चला आता मेसला भेटू तुम्हाला डायरेक्ट 2 घास खातो मी. पण आज जरा होळी आहे तर होळीचे काहीतरी बनवले काकाने. बघू काय बनवलेले. चला तो राहिलो आज जरा होळीचं जरा फेशियल जेवण आहे. आमचे पोर पिसळलेलो आणि चपडप करू राहिले की काही मध्ये बी व काका म्हणे जरा बसा इथं गुच्ची मध्ये आणायला तर दमेच नाही गाईच काही. गाईज जेवण म्हणतो ती गाईच थांबा येऊ राहिले टाईट मेरा दाखवतो काय काय नाही यार. मी तुला जेवला होतो गाईच. बघा आज काय फेमस आहे. भजे पापड याला म्हणते फेमस राईस आहे कोणता तरी राजश्री बेसचा. त्याच्यानंतर राजलक्ष्मी सॉरी काही राजलक्ष्मी मेस. आणि त्याच्यानंतर काहीच पुरणपोळी मी एवढीच खातो. मी खात नाही पण आता बळजबरी खाऊ राहिलो काकू म्हणल्या म्हणून. त्याच्यानंतर हे काय रे आमटे हे असं खायचं असतं पण आता मी असं खाऊ राहिलो. आता जाऊ द्या काही मला आवडत नाही गोड तरी आता बळजबरी खातो. आता जर तुमच्यामुळं तुमच्या आग्रहामुळं खाऊ राहिलो. चला काही तुम्ही या लवकर जेवायला. बघा डिपेक्टच्या पावनभूमीवरती इथं पोहोचलोय गाईस. अरे वास सगळे लोक कामं करू राहिले बघा ना तिकडे. ऐसे उनके तोंडा डायरेक्ट ऐसे हो गए क्या है चबड़ा. देखो इधर आकर रे हिरवा मतलब धूल बिल नहीं उड़नी चाहिए ना तुमको. धूल बिल लगनी नहीं चाहिए. सगळं काम चालू आहे. वो देखो वो मामा भी देख रहे उधर जोर से वो चालू राहिले. वो काय म्हणते रोड रोलर आता चालू आहे जरा तयारी. तर म्हणून त्या तयारी बियारी मस्त चकमध्ये मग तुम्हाला आरामात दाखवतो मी काय काय चालू आहे. सगळे ते त्यांच्या कामामध्ये लागलेले बिचारे काम करू राहिले. एवढं उन्हात आणा करू देत त्यांना का. तर काहीच फायनली कवाच मी करू राहिलो काम. ते कवाचे टाइमपास करू राहिले यार. मला कवाचे कामाला लावलं ते सरकार कुठे गेलं. सरकार मला कामाला लावलं नसता. याला कॉल कर IT वाले सरला कॉल कर IT याच्या मॅडमला कॉल कर. ठीक आहे भाई करू राहिलो मी कवच करू राहिलो. बघा इथं दिसू राहिलो तुम्हाला किती कॉल नंबर बघा. नंबर किती इथं ते दिसणार आहे गाईस तुम्हाला. ते आम्ही ते नंबर ना दिसू फ्लेम लावेल कोणची नंबर ना दिसू. काम कर बघा कृष्ण अजून 24 कर. चला काहीच करतो मी काम कर भेटतो. हो गाईस मला कावचं डिपेक्सची तयारी करू राहिलो मी 4-5 दिवसापासून. पोरं मला करून द्यायला नाही. हे समय बघा भाऊ करून द्यायला नाही. ते भाऊ बघा काय करू राहिलं मागं इकडे पुढे चालू ना कॉल. हा गाईस नाही यार मला इतका अभ्यास येत होता. मी अभ्यास बी करायला बसलो गाईस. वाचू राहिलो 1 मिनिट थांबा. तर गाईज अभ्यास करू राहिलो मी. अभ्यास करून देत नाही बघा गाईज. अशा पोरं आहे आमचे इतके परेशान करते. आणि होतलंच हे 4 कॉल लावायला लावले. 4 मधून 1 कॉल लावला. त्या माणसासोबत गप्पा मारत बसला. बाहेर रस की सांगता बाहेर थंड प्यायला येते का असं तसं. आता असं करायला बसलं तर कधी डिफेक्ट होणार आहे बघा आपल्याकडून. काहीच करावं लागतं. हे पण दोन्ही पण पेज करून नंबर दाखवू नको काहीला कळण वगैरे करतो मी 2-4 कॉल करतो. तुमको भेटता काहीच करायचं 2 मिनिट कामाला काय झालं माहिती थोड्या वेळात आता एक काहीतरी जोक झाला. काय माहिती याने एक्झामरला फोन लावला होता. याच आपल्या चवळ्या टोण्याच्या साम्याने काहीच काम काय मी सांग 200 प्रोजेक्टमधून 400 प्रोजेक्ट सिलेक्ट झाले. येईच कळणार नाही लोक काही. आणि त्याच्यानंतर वो बी काय म्हणणार माहिती का 8 तारखे को एक्झिबिशन आहे ना. मी 7 तारखे को आता 7 तारखे आता काहीच काही
काहीच ते समोरची व्यक्ती बघून आपल्याला थोडंसं चाटा द्यावं लागत असतं त्याच्यामुळे असं केलं जातं. तुम्ही समजून घ्या आपल्या भावना. करतो आता दुसरा कॉल सांगतो काय झालं काही नाही. आमची कोण आलं होतं ए इकडे पाहिजे बोल काय हात दाखवतो का काहीच म्हणणं जर सक माझं नाव काय काय हां जय हिंद जय महाराष्ट्र. नाव तरी सांगतो काय माझं नाव अविनाश. नीट सांग हात जोडून चांगलं रिस्पेक्ट गाईजला रिस्पेक्ट देत नाही का आमच्या तू जाऊ द्या गाईज यो हवे आमच्या क्लास कॉलेजमधला गाईज मिशनच्या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल वाढवा एवढंच सांगतो. गाईज तुम्हाला डिपेक्समध्ये कोणा मोठ्या मोठ्या व्यक्तीला भेटायचं असेल तर या पोराला भेटा डायरेक्ट येऊ तुम्हाला भेट घालून देईन डायरेक्ट. पोर कॉलच लवीन मी कवाचं कॉल लावून राहिलो आता लोक मी 7-8 कॉल लावले पण हो काही एक कॉल लवीन नाही नुसतं फोन बघू राहिला. अरे काय यार रे कवाचे 7-8 कॉल लावले मी एकट्यानेच कोणीच मदत करीन नाही मला. हां हे बी कोल त्यासोबत फोन बघू राहिलं नव्हत्या काहीच करतो भाऊ तुम्ही कॉल लावले ना भाऊ आपण दोघंच कॉल लावू राहिलो कवाचे की करीनच नाही लाईक करा म्हणा गाईजला भाऊ. अहो भाऊ असं नाव नका दाखवू ते गाईज आपले फोन लावीन नाही लवकर काही भांडण चालले पोरांची आमच्या अरे गाईस मला सांगा आमच्या गटाचं काम सोडून दुसऱ्या गटाचं काम करायला सांगते आज जमणार आहे का त्यात रिलेटेड भांडण झाले काही तुम्ही बघू शकता काहीच लगेच. बघा गाईस आता तुम्ही ती आहे MITचं बॉईज हॉस्टेल गाईज 1 वर्ष मी इथे काढलंय गाईज इथंच बिचारा मी खेळत होतो गाईज इथंच खेळत होतो मी काही पण 1 वर्ष काढेली बिचारा मी इथं बघू शकता कसं आहे मस्त वातावरण आहे पण जाऊ द्या आता बाहेर आहे मी. ओके मीटिंग संपून चालू आहे डिपेक्सची डायरेक्ट आता इथून बाहेर जरा 2 गोट चहा पिऊ म्हटलं सगळे पोरं चालले आपले घेऊन आपण दरदर्शिक चहा पितो आणि डायरेक्ट तुम्हाला भेटतो बाहेर चला. पोरं म्हणत होते तुम्ही खतरो खिलाडी खेळू शकतो का गाईज त्याला खतरो खिलाडी दाखवलं गाईज एक बघा गाईज मी इथं उभा आणि पुढे बहुत मोठी नदी आहे नदीमध्ये फक्त पाणी नाही वो कोरडी नदी आहे उन्हाळा पड गाय तो वाळ गाय पाणी बरोबर की नाही पोरांनो पुढून हवा म्हणून काही चालत नसतं इथं येऊन हवा गाईच आता भूक लागली उडी मारणार 2 घास खातो मी लवकर जातो कसं पळत जातो गाईस इथून लवकर जोरात पळूच तर आली मी आता जोरात पळू राहिलो गाईस मी खातो काहीतरी भेटतो तुम्हाला अरे कुठं चाललो मित्रांनो आपण सगळे म्हणा चहा प्यायला चाललो मित्रांनो आता जेवण बोलला रे तू. अरे जेवण बोललो का गाईस खोटं बोल राहिलो बघा चालू केला का गेला चालू तू पुढे काय चालला तिथेच थांबला मी पुढे होते गाईस काय आहे इथं आमचं हे राहणार आहे काय म्हणते काय रे जेवण राहणार आहे पोरं म्हणजे कसं खायचं त्याला चिरून खाणार एक काय श्रीखंड राहणार आहे दुसरं काय अरे असं चुरायचं अरे चला गाईस पाऊनभूमीवरती पोहोचलोय गाईस तुम्ही बघू शकता काही इधर सगळे इधर का डोम तयार हुआ है पूरा तयार हो गया गाईस आणि उधर का डोम भी मतलब उधर का चालू है काम वो दिसेगा तुमको थोड़ी देर के अंदर आणि काय काम सांगितलं इतर सगळे आणि हे आपले बघा हे बैस आपले पोरं सगळे बसलेले मतलब उनको निगरानीसाठी ठेवलंय इथं मे बी जरा निगरानी करू राहिलो कसं आहे कसं नाही वो देखना पडेगा ना तुम्हाला आणि वो सगळं सुविधा भेटनी चाहिए तुमको सगळं बराबर बांधला की नाही वो बराबर नट बिट लावले की नाही वो सब देखना पडेगा आणि मी कोई देखना पडेगा मग वहीच तर मग तू मग मला येऊ म्हणशान की आईस केस केलं हे काय केलं ओके केलं अरे सगळी सुविधा केली टेन्शन न घेऊ फक्त 5 तारखेला या तुम्ही 5 ते 8 तारीख बरं का गाईस सगळे या आणि गाईस लवकरात लवकर या गाईस बक्षीस म्हणून भेट म्हणून दिलेले आता जाऊ द्या ते फोटो टाकले असते पण ते काही लोकांना लाज वाटते म्हणून टाकत नाही साठी पाहुणे आलेले गाईस कोकणातून डायरेक्ट पाहुणे आलेले गाईस त्यांचं आम्ही बक्षीस देऊन त्यांचं स्वागत करू गाईस या इकडं. नमस्कार मंडळी तुमच्या खूप खूप आभारी मी असंच ब्लॉग बघत राहा. ठीक आहे गाईस त्यांना संभाजीनगरमध्ये आल्या त्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत. भेटतो आता जेवण करून चला. आज आम्हाला कारल्यात स्पेशल जेवण होतं डायरेक्ट गाईस. तर काय काय होतं बघा आज काय रे खीर मसाला आमटी मसाला राईस पापड सॅलॅड ही पुरणची पोळी ही साधी पोळी. चला गाईस तुम्ही पण जेवायला या गाईस लवकर मी पण जेवतो तुम्ही पण जेवा गाईस. मस्त कौके पिवके आ गए मस्त डिपेक्स को जेवण था अपने को उधर से मस्त चिल मध्ये आणि होळी का कार्यक्रम इसलिए पुरणपोळी वो बहुत डिश थे वो दोपहरी भी अपने काका ने वो पुरणपोळी वगैरह दी है यार मेरे को आवड़ती नहीं सभी पोई दे रहे अभी क्या करूँ. मैंने काका को सांगा मेरे को आवड़ती नहीं पुरणपोळी मेरे को सादी पोळी बनाओ मग वो पोळी खाई मैंने. तू म्हणशील पोळी पूर्ण पोळी कुछ बोलते हमारे इधर पोळी सादे पोळी को भी पोळी बोलती कळलं क्या. आता म्हणू नका वो की ऐसा वैसा
काही नाही, बाकी काही नाही, काळजी घ्या तुम्हाला. बहुत ऊन पड रहा, उन्हामध्ये हिंडू नको. चला काहीच काही नाही, काळजी घ्या तुमची सगळ्यांची. बघ काय शोधतो गाईस, तुम्ही सब चांगलं सर गाईस. चलो गाईस, बाय गाईस, गुड नाईट, टेक केअर गाईस. चलो गाईस, बाय गाईस, बाय.